मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा. मित्रहो, यापूर्वीच्या लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख, त्याच्या व्याख्या, त्याचे स्वरूप आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती या टॉपिक वरती, या संकल्पनांच्या वरती सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे व्यावसायिक निर्णयांचे व्यावसायिक अर्थशास्त्रातील महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस डिसिजन्स. मित्र हो, याला आपण व्यावसायिक निर्णयामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व असं आपण म्हणतो. तर या टॉपिक वरती, या संकल्पनेवरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा करत असताना आजचं जे हे लेक्चर आहे ते प्रामुख्यानं 3 विभागामध्ये, 3 घटकांमध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक निर्णयांची ओळख किंवा व्यावसायिक निर्णयाचे तंत्र म्हणजे काय, यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये आपण व्यावसायिक निर्णयांच्या मध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे या महत्त्वाच्या वरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. ही चर्चा करत असताना एकूण 7 प्रमुख मुद्द्यांच्या आधारे ही चर्चा आपण करणार आहोत. आणि मित्रांनो, या लेक्चरचा जो तिसरा आणि महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कन्क्लुजन अँड समरी ऑफ द टुडेज लेक्चर, म्हणजे आजच्या या लेक्चरचा व्याख्यानाचा सारांश किंवा निष्कर्ष काय आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा 3 घटकांच्या मध्ये आजचं हे आपलं लेक्चर विभागलं गेलेलं आहे. डिअर स्टुडंट्स, basically this lecture is divided into 3 sub components, 3 sub points. First point is the introduction of business decisions. Second is the importance of business economics in business decisions. Third is the conclusion and summary of the today's lecture. मित्र हो, व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व समजून घेण्या अगोदर आपल्याला व्यावसायिक निर्णय तंत्र म्हणजे तरी नेमकं काय, व्यावसायिक निर्णय म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच व्यावसायिक तंत्र म्हणजे काय, व्हॉट इज द प्रोफेशनल डिसिजन मेकिंग टेक्निक्स अँड द बिझनेस डिसिजन्स. मित्रांनो, व्यावसायिक निर्णय हा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व असलेला घटक आहे. व्यावसायिक अर्थशास्त्रात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि यावरच उद्योग संस्थेचं भवितव्य अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर चला मित्रांनो, आपण आता समजून घेऊया व्यावसायिक निर्णय तंत्र म्हणजे तरी नेमकं काय. एखाद्या व्यक्तीला उद्योग व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणता व्यवसाय निवडावा याबाबतचा निर्णय घ्यावा लागतो. यासाठी त्याचे शिक्षण, जागेची, भांडवलाची, बाजाराची उपलब्धता, स्पर्धक उत्पादकाकडून केली जाणाऱ्या स्पर्धा इत्यादी गोष्टींचा त्याला विचार करावा लागतो आणि यामधूनच हे सर्व विचार घेऊन याला विभिन्न पर्यायामधून अनेक पर्याय जे आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. एक उद्योजक असं रस्त्यानं चाललेला आहे, त्याला उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे, परंतु अनेक मार्ग त्या उद्योजकाला दिसत आहेत. कधी वाटतं इकडे जावं, कधी वाटतं इकडे जावं, परंतु अशा वेळी व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये योग्य वेळी योग्य निर्णयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणजेच या वेगवेगळ्या पर्यायातून एका पर्यायाची निवड
उद्योजकाला करावी लागते. म्हणजेच या सर्व पर्यायामधून निवड करण्याची जी प्रक्रिया आहे, या पर्याय निवडण्याच्या प्रक्रियेला व्यवसाय निर्णयाचे तंत्र असं म्हटलं जातं. याला इंग्रजीमध्ये टेक्निक्स ऑफ बिझनेस डिसिजन असंही म्हटलं जातं. एका उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे अतिशय संकल्पना समजून घेऊयात, सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात. समजा एखाद्या उद्योजकाला टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन, संगणक या 4 पर्यायामधून एकाची निवड करायची असेल. उत्पादनाची साधने मर्यादित असल्याने एकट्याला या सर्व भौतिक टिकाऊ वस्तूचे उत्पादन करणं शक्य नसतं आणि त्यामुळेच या 4 पैकी कोणत्या वस्तूचे उत्पादन करावयाचे हा निर्णय उत्पादकाला घ्यावा लागतो. योग्य निर्णय निवडीसाठी काही साधने असतील, काही तंत्र असेल याचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ वस्तू उत्पादनाची पद्धत असेल, उत्पादन खर्च असेल, मागणीचा पूर्वानुमान असेल, वस्तूची बाजारपेठ असेल, त्यातील स्पर्धक असतील आणि त्यांच्याकडून होणारी किंमत स्पर्धा असेल, सरासरी निव्वळ प्राप्ती असेल, उद्योग संस्थेचा आकार, विक्री खर्च व भविष्यकालीन अपेक्षित बाजारपेठांची उपलब्धता असेल. त्याचबरोबर सरकारची धोरणे, सरकारची कर प्रणाली या सर्व बाबींचा विचार करून कोणत्या वस्तूचे उत्पादन करावयाचे याचा निर्णय हा उद्योजकाला घ्यावा लागतो. एकदा कोणते उत्पादन करावयाचे याचा निर्णय झाला की ते कोणत्या ठिकाणी उत्पादन करावयाचे हा निर्णय त्याला घ्यावा लागतो. हा निर्णय घेत असताना उत्पादनासाठी लागणारी साधन सामुग्री म्हणजेच कच्चा माल, प्रशिक्षित कामगार, भांडवल पुरवठ्याच्या सोयी, वाहतूक दळणवळणाच्या सोयी, बाजारपेठेचे सानिध्य इत्यादी सर्व बाबी या उद्योजकाला, व्यवसायकाला विचारात घ्याव्या लागतात व मगच उद्योग संस्थेच्या स्थान निश्चितीचा निर्णय हा उद्योजक घेता येतो. सुरुवातीला उद्योग संस्थेचे उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर त्या उद्योगासाठी आवश्यक ती आर्थिक, सामाजिक, तांत्रिक माहिती जमा करून प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतरच योग्य पर्याय त्याला निवड करावी लागते. मित्रहो, वस्तू उत्पादनाची पद्धती आणि तंत्र यांची निवड करावी लागते. ही निवड करताना खर्च प्राप्ती बरोबरच उत्पादन विषयी सरकारचे काय धोरण आहे, तसेच उत्पादनाचा खर्च, त्याला आपण सोशल कॉस्ट असं म्हणतो, ही सुद्धा विचारात घ्यावी लागते आणि त्यानंतरच उत्पादनाबाबतचे निर्णय घ्यावे लागतात. कोणती वस्तू उत्पादन करावायची आणि कोणत्या ठिकाणी उत्पादन करावायचे, या उत्पादनासाठी कोणती उत्पादन तंत्र अवलंबायचे हा निर्णय उत्पादकाला घ्यावा लागतो आणि त्या वस्तूला बाजारात असणारे पर्यायी किमती, त्याचबरोबर मागणीची तिरकस लवचिकता, पुरवठ्याची स्थिती याचा विचार करावा लागतो आणि त्यासाठी उद्योग संस्थाच्या संतुलनाच्या सिद्धांताचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. व्यावसायिक निर्णय क्षमतेचा अर्थशास्त्रीय सिद्धांताशी अगदी निकटचा म्हणजे जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, अर्थशास्त्रातील उत्पादन फलाबाबतचे सिद्धांत विचारात घेतल्यानंतर बाजार रचना पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे की मक्तेदारी स्वरूपाचा बाजार आहे, का मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार आहे, का अल्पजनाधिकार बाजार आहे, याचाही विचार करून आपली वस्तू कोणत्या बाजारात विकायची आणि ती काय तिला विकायची याबाबतचे सर्व निर्णय हे घेताना उत्पादन भेद, किंमत स्पर्धा इत्यादीच्या सिद्धांतामुळे या उद्योजकाला मार्गदर्शन होत असते. व्यावसायिक अर्थशास्त्रात पारंपरिक अर्थशास्त्राप्रमाणेच निवड करणे व निर्णय घेऊन मर्यादित साधनांचे मुक्त वाटप करणे
हे इत्यादीचा समावेश या निर्णय प्रक्रियेमध्ये होत असतो. व्यावसायिक अर्थशास्त्राचा संबंध व्यापारी व औद्योगिक जगताशी असल्याने प्रत्यक्ष व्यावसायिक संस्थेचे निर्णय घेण्यासाठी, भविष्यकालीन नियोजनासाठी आणि आपली कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी या निर्णय क्षमतेचा नक्कीच उपयोग होत असतो. मित्रांनो, अभियांत्रिकी शास्त्रामध्ये भौतिकशास्त्र आणि औषध निर्माण शास्त्राचा शारीरशास्त्राशी जेवढा जवळचा संबंध आहे, तसाच संबंध व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थशास्त्राशी अगदी जवळचा संबंध आहे. म्हणजेच उद्योग व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी ज्या अर्थशास्त्राची निवड केली जाते, ते सर्व सिद्धांत व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट झाल्याचे आपल्याला दिसून येतात. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक निर्णयाचे तंत्र समजून घेणं गरजेचं आहे. व्यावसायिक निर्णयाचं तंत्र माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळेच व्यवसाय निर्णय तंत्र म्हणजे काय याचा परिचय विद्यार्थ्यांना, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्यानं अतिशय महत्वाचा ठरतो. यामधील आपलं शेवटचं ते अत्यंत गरजेचं आहे. जसं माणसाच्या शरीराला रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्राला आणि अर्थशास्त्र यांचा अगदी जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. त्यावरच उद्योग व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्रीय सिद्धांताची निवड केली जाते आणि हे सर्व सिद्धांत व्यावसायिक निर्णयशास्त्राची समाविष्ट म्हणजे अगदी जवळचे संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, यानंतर आपण सविस्तर चर्चेनंतर आपल्याला लक्षात आलं असेल की व्यावसायिक निर्णय तंत्र म्हणजे तरी काय. म्हणजे आपल्याला समोरच्या चित्रामध्ये दिसत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर या व्यक्तीने आपला रस्ता निवडलेला आहे, आपला मार्ग आहे आणि त्या मार्गाने तो सरळ जाणार आहे. म्हणजेच तो यशस्वीतेकडे वाटचाल करणार आहे. त्याचा उद्योगधंदा, त्याचा व्यवसाय नक्कीच उज्ज्वल भविष्य संपादन करेल, असं आपल्याला या सर्व चर्चांती म्हणता येईल. मित्रहो, आता आपण व्यावसायिक निर्णय तंत्र म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर अतिशय महत्वाचा जो भाग आहे, व्यावसायिक निर्णय प्रक्रियेचे व्यावसायिक अर्थशास्त्रातले जे महत्व आहे, ते महत्व आपण समजून घेणार आहोत. अर्थशास्त्रातील विविध बाबींची माहिती शास्त्रशुद्धरित्या एकत्रित करून सिद्धांत रूपाने मांडणे, यांचे व्यावहारिक उपयोग व मर्यादा यांची चर्चा करणे म्हणजेच आर्थिक विश्लेषण होय. या विश्लेषणासाठी निगमन पद्धती आणि विगमन पद्धतींचा वापर करून सुद्धा काही निष्कर्ष काढले जातात आणि हे विश्लेषण करण्यासाठी अंशलक्ष्य अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्र यातील एखाद्या पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजेच व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राला अनन्यसाधारण असं महत्व आहे. हे महत्व कसं आहे हे पुढील पॉइंटच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. व्यावसायिक अर्थशास्त्र मध्ये व्यावसायिक निर्णय प्रक्रियेला जे महत्व आहे ते कसे आहे हे आपण काही पॉइंटच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यातील पहिला महत्वाचा पॉइंट आहे आर्थिक सिद्धांताचा मेळ घालणे. मित्रांनो, अर्थशास्त्रीय सिद्धांत अनेक काल्पनिक गृहीतकावर आधारलेले असतात. त्यामुळे बरेचसे सिद्धांत अवास्तव व कालबाह्य ठरतात. व्यावसायिक अर्थशास्त्रात या सिद्धांताची सातत्यता पडताळून पाहिली जाते. चुकीच्या सिद्धांतांना यामध्ये स्थान दिले जात नाही. उदाहरणार्थ, नफ्याचे जुने सिद्धांत टिकाऊ ठरले आहेत असं म्हणायला हरकत नाही. सारांश असं आपल्याला म्हणता येईल की
व्यावसायिक अर्थशास्त्रात जुने आणि कालबाह्य सिद्धांत बाजूला सारून त्याऐवजी नवीन स्वरूपात सिद्धांताची मांडणी ही व्यावसायिक अर्थशास्त्राच्या साहाय्यानं करता येते. यामधील दुसरा आणि अतिशय महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आर्थिक कल्पनांचे परस्पर संबंध तपासणे. व्यावसायिक अर्थशास्त्रांच्या मध्ये आर्थिक कल्पनांचे परस्पर संबंध हे व्यवसायाशी संबंधित विविध संकल्पना व अर्थ यांच्यातील परस्पर संबंध हा व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यासविषयक घटक आहे. उत्पादन, बचत, गुंतवणूक, रोजगार पातळी इत्यादी मधील परस्पर संबंध समजल्यास व्यापार चक्राचे स्पष्टीकरण करता येते. मागणी, किंमत, उत्पन्न लवचिकता, पुरवठा व त्या पुरवठ्याची लवचिकता यामधील परस्पर संबंधाच्या अभ्यासानेच उद्योजकाला भविष्यकालीन नियोजन चांगल्या प्रकारे करता येते हे आपण व्यावसायिक निर्णयाच्या अनुषंगानं पाहत आहोत. मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये निर्णय क्षमतेला अतिशय महत्वाचं स्थान आहे आणि या आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे निर्णय प्रक्रियेचं जे खरं महत्व आहे ते महत्व आपण पाहत आहोत. त्यामधील तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक संकल्पना संख्या स्वरूपात मांडणे. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये आर्थिक संकल्पना संख्येच्या स्वरूपात मांडणे म्हणजेच गणित, संख्याशास्त्र, संगणकशास्त्र इत्यादी प्रगत शास्त्राचा अर्थशास्त्रात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. उदाहरणार्थ, मागणीचे पूर्वानुमान, नफ्याचा दर यासाठी गणिती संकल्पनाचा वापर केला जातो आणि यांची संख्येच्या स्वरूपात मांडणी करून नवनवीन विचारांना चालना देण्याची जबाबदारी ही व्यावसायिक अर्थशास्त्रावर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, यानंतरचा जो महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे निर्णय व नियोजनामध्ये आर्थिक संकल्पनांचा वापर. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये निर्णय व नियोजनामध्ये आर्थिक संकल्पनाचा वापर करून उद्योग व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना व भविष्यकालीन नियोजनासाठी अर्थशास्त्रीय संकल्पनांचा आधार घेतल्यास नफ्याचे प्रमाण वाढते. उत्पादनासंबंधी निर्णय घेत असताना पैशातील खर्च, संधी खर्च, मागणी, पुरवठा किमती, स्पर्धा, नफा इत्यादी संकल्पना विचारात घेतल्यास त्याबद्दलचे अचूक निर्णय घेता येत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये निर्णय प्रक्रियेला अनन्यसाधारण असं महत्व आपल्याला असल्याचं दिसून येतं. मित्रहो, यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बाह्य घटकांचा संस्थेवरील परिणाम अभ्यासणे. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये जे बाह्य घटना असतात त्याचा आपल्या संस्थेवर कोणता परिणाम होईल, म्हणजेच देशांतर्गत व जागतिक किंमत पातळी, आयात निर्यात, जकात कर, विनिमय दर, औद्योगिक अशांतता, व्यापार चक्रे, सरकारी धोरण इत्यादी संस्थांच्या एकूण व्यवहारावर कोणता परिणाम होतो याचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम याचा अंदाज हे व्यावसायिक अर्थशास्त्रामुळे घेता येतो. जर प्रतिकूल परिणाम होत असेल तर तो टाळण्यासाठी कोणत्या प्रकारच्या नवनवीन उपाययोजना करता येतील आणि यावर मात करता येईल यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून माहिती गोळा करणं हे व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला सहजपणे शक्य होतं. यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांख्यिकी संबंध. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये सांख्यिकीय संबंधांना म्हणजे संख्याशास्त्राचा अगदी जवळचा संबंध आहे. थोडक्यात व्यावसायिक अर्थशास्त्र आणि
संख्याशास्त्र यांचा अगदी जवळचा संबंध असल्याचे आपल्याला दिसून येते. अनुभवाच्या आधारावर सिद्धांताचे परीक्षण करण्याचा आधार व्यावसायिक अर्थशास्त्र देते. यावरून त्याची व्यावहारिक उपयुक्तता समजते. निरनिराळ्या घटकातील संबंध सांख्यिकीय आकडेवारीच्या माध्यमातून समजतात. सांख्यिकीचा अभ्यास संभाव्यतेच्या नियमावर आधारलेला असतो. व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. भविष्यात घडणाऱ्या अनिश्चित घटनांविषयी अचूक निर्णय घेण्यासाठी संभाव्यतेचा नियम उपयोगी पडतो. व्यावसायिक अर्थशास्त्रातील विविध समस्या ही सांख्यिकीय संबंधाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्राचं अनन्यसाधारण असं महत्व आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचा जो पॉइंट्स आहे तो म्हणजे निर्णय प्रक्रियेतील साह्य. पाठीमागच्या लेक्चरला आपण चर्चा केलेली आहे. उद्योजकाला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात उद्योग संस्थेच्या संदर्भात. त्यामध्ये कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, किती प्रमाणात करायचे, कोणत्या ठिकाणी करायचे, जर ठिकाण ठरलं तर उत्पादन तंत्र कोणतं वापरायचं, भांडवल प्रधान वापरायचं की समप्रधान वापरायचं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे उद्योजकाला व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये घ्यावे लागतात. कोणत्या संघटन प्रकाराचा अवलंब करावायचा आणि झालेले उत्पादन बाजारपेठेमध्ये किती किमतीला विकायचे इत्यादीच्या संबंधात सर्व निर्णय हे व्यावसायिक अर्थशास्त्र मध्ये घेत असताना अर्थशास्त्राची तत्वे हे यांना मार्गदर्शक ठरत असतात. तर मित्रांनो, थोडक्यात व्यावसायिक अर्थशास्त्राचा आत्मा असून त्यावर व्यवसायाचे यश आणि अपयश अवलंबून असते असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरला आपण या लेक्चरच्या समारोपाकडे येऊन पोहोचलेलो आहोत. आणि या समारोपामध्ये आजच्या लेक्चरचं जे काही सारांश स्वरूपात आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि आज इथं थांबणार आहोत. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक निर्णय प्रक्रियेचे जे महत्व आहे या टॉपिकवरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि ही चर्चा करत असताना व्यावसायिक निर्णय म्हणजे काय, व्यावसायिक निर्णयाचे तंत्र तर नेमकं काय असतं, या तंत्राचा सविस्तरपणे अभ्यास आपण आपल्या या लेक्चरमध्ये केलेले आहे. सविस्तर चर्चा ही आजच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. आणि ही चर्चा करत असताना व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे याबद्दल ही सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. ही चर्चा करत असताना आपण काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. त्यामध्ये व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व विशद करताना आपण आर्थिक सिद्धांताचा मेळ घालणे, त्याचबरोबर आर्थिक कल्पनांचे परस्पर संबंध तपासणे, आर्थिक संकल्पना संख्यामध्ये मांडणे, निर्णय व नियोजनात आर्थिक संकल्पनाचा वापर करणे, बाह्य घटकांचा संस्थेवरील परिणाम अभ्यासणे, सांख्यिकी संबंध, निर्णय प्रक्रियेतील साह्य, अशा वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून आजच्या लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये निर्णय प्रक्रियेचं जे महत्त्व आहे हे निर्णय प्रक्रियेचं महत्त्व आपण निर्णय तंत्राच्या आधारे सविस्तरपणे अभ्यासलं गेलेलं आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक निर्णय प्रक्रियेचं जे महत्त्व आहे या महत्त्वावर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आणि या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथेच थांबतोय. मित्रहो, आजच्या या लेक्चरबद्दल आपल्या मनामध्ये काही डाऊट असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न विचारा. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं, आपल्या मनामधील ज्या शंका आहेत त्या प्रश्नाचे उत्तरं देण्याचा मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करीन.
मित्रांनो, लेक्चर आपण व्यवस्थितपणे ऐका. अतिशय विस्तृतपणे आपण हे लेक्चर कव्हर केलेलं आहे. तर या व्यावसायिक निर्णय म्हणजेच व्यावसायिक निर्णयाच्या तंत्रासंबंधी व्यावसायिक निर्णयाचे अर्थव्यवस्थेतील जे महत्त्व आहे, या लेक्चरच्या संबंधात आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील तर नक्की विचारा. त्या सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करेन. मित्र हो, अशा प्रकारे या सविस्तर चर्चेनंतर पण आपलं लेक्चर इथेच थांबवतोय, आपली चर्चा इथेच थांबवतोय. धन्यवाद. थँक्यू.